करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार गुरुवार 13 ऑगस्ट 2026. फार फार उत्तमाचा दिवस, साथ्याचा दिवस, श्रावण महिना. समर्थ म्हणाले दिवस तर फार उत्तमाचा आहे, सामर्थ्याचा आहे. श्रावण महिना खरं जर पाहायला गेलो, श्रावण हा माझा आवडता महिना असं आपण म्हणतो, ऐकतो, पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, अतिशय पवित्र आणि सणांचा राजा मानला जाणारा हा महिना. कारण बघा, प्रत्यक्षात आजचा दिवससुद्धा उत्तमाचा आहे, पवित्र सण आहे. आणि ज्याप्रमाणे सणसुद्धा बघा श्रावणापासूनच सुरू होत असतात. या महिन्यात निसर्गाचं सौंदर्यसुद्धा बघा फुलून येतं, सर्वत्र हिरवळ पसरते. आणि ज्याप्रमाणे ऊन आणि पावसाच्या खेळामुळे बघा प्रत्यक्षपणे मनाला सुद्धा मोठा आनंद मिळत असतो. म्हणून आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. श्रावणात श्रवण करायचं आहे. कारण बघा, चैत्र वैशाख महिन्यांतील कडक उन्हाळ्यानंतर आषाढात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वातावरण ढगाळ असते, बरोबर की नाही? मात्र आजपासून जर पाहायला गेलो तर श्रावण महिन्याची सुरुवात, आणि श्रावण महिना येताच संपूर्ण सृष्टीचं रूप पालटतं. संपूर्ण जमिनीवर हिरव्या घासाची मखमली चादर पसरलेली पाहायला मिळत असते. जिथे आपण जाऊ डोंगराळ भागात, तिथे बघा प्रत्यक्षपणे काय पाहायला मिळतं? हिरवगार निसर्ग सौंदर्य. मन अगदी प्रसन्न होतं. कारण का, प्रत्यक्ष आपण टेन्शन घेऊन आलेलो असतो. चिंता बघा प्रत्यक्षपणे आपल्या मनात असते, डोक्यात असते. आणि त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्या डोळ्यांनी बघा ते पाहता क्षणी जे नकारात्मक विचार आहेत ते निघून सकारात्मक विचार आपल्या डोक्यामध्ये, मनामध्ये येत असतात. एवढं भलं मोठं सामर्थ्य. म्हणून या सुंदर आणि आल्हाददायक वातावरणामुळे श्रावण हा संपूर्णतः आवडीचा महिना म्हणून प्रत्यक्षपणे पाहिला जातो. कारण बघा, प्रत्यक्षात आपण दररोज भक्ती करायचो, पण श्रावणातल्या भक्तीचं खरं वैशिष्ट्य काय आहे? आपल्या घरामध्ये सुद्धा आनंद, समाधान, शांतता या गोष्टी पाहायला मिळत असतात. मग श्रावणातल्या खऱ्या भक्तीचं वैशिष्ट्य समर्थ म्हणाले बघा, 3 गुण दाखवले: रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. आता प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, रजोगुणाचा भाग दाखवला. रजोगुण म्हणजे काय? बघा, श्रावणातली भक्ती कशी असते? हाव, लोभ, ज्याच्या मनामध्ये प्रत्यक्षात पेरलेला आहे तो रजोगुणी. म्हणजे समर्थ म्हणाले तसंच 3 गुण आहेत, तसे 3 ऋतू आहेत. रजोगुणी म्हटलं की समर्थ म्हणाले हिवाळा. कोणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण का, तो हवा हवा असा वाटतो, हिवाळा, बरोबर की नाही? दुसरा भाग दाखवला तो म्हणजे बघा प्रत्यक्षात तमोगुणी. तमोगुण म्हणजे काय? समर्थ म्हणाले तामसी वृत्तीचा. आता मनुष्य देह केव्हा तापट होतो? केव्हा बघा प्रत्यक्षात राग पाहायला मिळतं? तेव्हाच ना, जेव्हा पायाला चटके बसतात, डोकं पूर्णतः गरम होतं, उन्हाचे चटके. म्हणजे तमोगुण म्हणजे उन्हाळा. आणि तिसरा भाग तो म्हणजे सत्वगुण. सत्वगुण म्हणजे काय?
तर प्रत्यक्षात पाहायला गेलो तर पावसाळा. कारण पावसाळ्यात संपूर्णतः हिरवीगार बघा प्रत्यक्षात निसर्ग सौंदर्याची चादर आपल्याला पाहायला मिळत असते. जिकडे तिकडे संपूर्णतः हिरवळ पाहायला मिळत असते. सत्वगुण. काल आषाढ महिना झाला, बरोबर की नाही, संपला की नाही. आजपासून कालच्या आहारात आणि आजच्या आहारात जमीन आसमानाचा फरक आहे. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, आईचे वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. या देहाचा भाग चालू. काल गटारी होती आणि आज श्रावण महिना. आहारात सुद्धा बदल झाला. आहारात बदल झाला, आपल्या स्वभावामध्ये दिसून आला. बघा प्रत्यक्षात कशा प्रकारे श्रावणातली भक्ती आणि श्रवण भक्ती. दररोज आपण ज्याप्रमाणे उपासना करायचो, भक्ती करायचो, देवाची पूजा करायचो, आज सुद्धा तितक्याच जोशाने बघा आपण प्रत्यक्षपणे भक्ती करत आहोत. सण सुद्धा आता पाहायला मिळणार आहेत. ज्याप्रमाणे हा महिना संपूर्णतः भगवान शिवाला अत्यंत प्रिय मानला जातो. का भाग दिलेला आहे याचा कधी आपण अभ्यास केला का? कारण विचार जर केला ना, तर दररोज आपण मंदिरात जायचो. परंतु श्रावण सोमवार बघा, आजचा गुरुवार आहे, श्रावणातला सोमवार, तेव्हा आपण भगवान शंकराच्या मंदिरात नक्कीच जात असतो. म्हणून श्रावणातला पाऊस जसा जमिनीवर पडत असतो तसंच संपूर्णतः हिरवळ पाहायला मिळत असते. आणि त्याचप्रमाणे भक्ती मनाला प्रसन्नता आणि जीवनाला एक प्रकारे आशेची नवीन पालवी बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळत असते. म्हणून आपण वाट पाहत असतो. ज्याप्रमाणे श्रावण महिना केव्हा येईल, श्रावणातली खरी भक्ती बघा, त्या भक्तीचा सुंदर काळ आणि सतत असणारं देवाचं नामस्मरण. घरामध्ये सुंदर वातावरण तेव्हाच पाहायला मिळतं ना, जेव्हा घरामध्ये शांत असते. मग घरामध्ये शांतता तेव्हाच असते जेव्हा भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं. आणि तेच भक्तिमय वातावरण आपल्याला सत्वगुणी या गुणातून पाहायला मिळत असतं. म्हणून आजच्या दिवसाचं महत्त्व समर्थांनी आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. कारण अत्यंत पवित्र आहे ना दिवस. आपण शिवमंदिरामध्ये जातो, बेलाची पानं वाहतो की नाही, शिवलिंगावर बघा भक्तीने मनातील दुःख दूर जाओ यासाठी आपण नमन करतो, नमस्कार करतो. जशा पावसाच्या सरी येतात ना, तेव्हा कसं बघा प्रत्यक्षात आपल्या जीवनाला आनंद होतो. आपण घरामध्ये असतो, आपण पावसाची वाट पाहत असतो. जसा शेतकरी बघा पावसाची वाट पाहत असतोय, बियाणं पेरलेलं आहे, परंतु पाऊस केव्हा येईल. आषाढ महिना बघा प्रत्यक्षात येऊन गेला, आता श्रावण आलाय. श्रावणातला जेव्हा पावसाच्या सरी बघा बरसतात ना, तेव्हा तो वेगळाच आनंद पाहायला मिळत असतो. बघा आपण जर पाहायला गेलो ना, 84 लक्ष योनी आहेत. जर पाहायला गेलो आपण प्रत्येक वेळी उपवास करायचो, या देहाचा भाग चालू.
कारण उपवास करत असताना आपण काय विचार करतो, अरे त्यांनी उपवास धरलाय म्हणून मी पण उपवास बघा प्रत्यक्षपणे करत आहे. हा मनाचा भाग आहे. त्यांनी उपवास धरलाय म्हणून मी उपवास धरतोय नाही. आतून आवाज आला पाहिजे. कारण ही भक्ती प्रत्यक्षात आपण काय विचार करतो, अरे आपण जर त्यांच्यासमोर खाल्लं तर ते आपल्याला हसतील. आपण दुसऱ्यांच्या घरी गेलो आणि त्यांनी जर बघा प्रत्यक्षात काही फळं असतील, काही पदार्थ आणले आणि आपण जर खायला बसलो तर काय विचार करते, अरे यांचा उपवास आहे की नाही, बरोबर की नाही. असे सुद्धा प्रत्यक्षपणे आपल्याला बोलतील. मग शेवटी आपलं का होईल, बरोबर की नाही. तमोगुण आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये राग व्यक्त होईल. म्हणून समर्थ म्हणाले, मनातील भावना आणि देवावरती असणारा विश्वास भक्तीचा पाऊस आणि बाहेर पडणारा पाऊस, जमीन आसमानाचा फरक आहे. कारण बोध जर प्रत्यक्षपणे पाहायला गेलो ना, समर्थांनी सुंदर भाग दिलेले. बाहेर पडणारा पाऊस, त्या पावसाचं बघा प्रत्यक्षात जमिनीवर जेव्हा थेंब पडतात, जमीन पूर्णतः शांत करतो, बरोबर की नाही. आणि भक्तीचा पाऊस आहे ना, मन जेव्हा बघा प्रत्यक्षात रागावलेलं असतं ना, ते मनाला शांत करत असतो. हा फरक आहे. ही खरी श्रवणातील भक्ती आणि ते श्रवणातलं सामर्थ्य आहे. भक्तीचा पाऊस मनातील चिंता दूर करून जीवनात समाधान आणि सकारात्मकता निर्माण करत असतो. समर्थ म्हणाले, मनापासून जर देव स्मरण केले ना आणि श्रद्धा ठेवली ना, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगले आचरण केले, तर मनाला शांती, समाधान नक्कीच प्राप्त होईल. आजचा दिवस भक्ती, वैराग्य, विवेक आणि आत्मचिंतनाचा आहे. देवासी सदा स्मरावे, समर्थ म्हणाले, त्याचे नाम मुखी धरावे, नित्य निश्चय करावे भजन त्याचे. श्रावण महिना संपल्यानंतर बघा आपण काय करतो, भक्ती सोडतो. भक्ती सोडू नका, भक्ती करायचं सोडू नका. त्याचं नाम आपल्या मुखी असणं फार गरजेचं आहे. नित्य निश्चय करावे. आपण बघा प्रत्यक्षपणे सकाळ संध्याकाळ बघा पोटाला तेव्हा भूक लागते ना, जेव्हा आपण कष्ट करतो, मेहनत करतो, पोटाला भूक लागते. भूक लागल्यानंतर 2 वेळा बघा प्रत्यक्षपणे आपण जेवत असतो. मनाला शांत वाटतं, आनंद वाटतो, मन तृप्त होतं. मग तसंच श्रावण महिना संपल्यानंतर आपण जेवायचं पण बंद करणार का, सोडणार का, नाही ना, तेव्हासुद्धा जेवणारच ना. मग तसंच श्रावण महिना संपल्यानंतर नामस्मरण कधी टाळू नका. नामस्मरण करायचं सोडू नका. नित्य निश्चय करावे. निश्चय करता आलं पाहिजे. भजन त्याचं सकाळ दुपार संध्याकाळ रात्र त्याच्याच बघा नामस्मरणाने आपला दिवस आनंदी समाधानी गेला पाहिजे. म्हणून देवाला स्मरावे. हा दिवस आजचा फार उत्तमाचा आहे. श्रावणातली खरी भक्ती आणि त्या भक्तीचं खरं सामर्थ्य आजच्या दिवसातूनच नक्की पाहायला मिळेल. जय जय रघुवीर समर्थ.